वृषाली कदम पहा फक्त जय महाराष्ट्रवर। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल अब दर्द भी घुटने टेकेगा। जय महाराष्ट्र तपासला शाई पुसण्याचा दावा। जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत राजकीय दाव्याची तपासणी। निवडणूक आयोगाची शाई पुसली गेली नाही। मुंबईमध्ये दणादण मतदान, धडाकेबाज निकालाची अपेक्षा। दुपारी 3:30 पर्यंत मुंबईत सुमारे 42% मतदान। राज्यभरातून आल्या मतदान यंत्र बिघडण्याच्या तक्रारी। मतदान प्रक्रिया खोळंबली, मतदार ताटकळले। मतदानाच्या दिवशी सुद्धा झालं पैसे वाटप। अनेक ठिकाणी पैसे वाटप करणाऱ्यांना दिला चोप। ठाकरेंच्या बोटाची शाई पुसली गेली का? शेलारांचा ठाकरेंना थेट सवाल। शाई पुसणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा हेतू गुन्हेगारीचा। सॅनिटायझरनं पुसलं तर मार्करची शाई जातीये। ठाकरेंचा आयोगावर हल्लाबोल। शाई पुसण्याचे दावे आयोगानं फेटाळले। शाई नवी नाही, नेहमीचीच आहे, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। शाई पुसण्याचे दावे आयोगानं फेटाळले। शाई नेहमीचीच आहे, आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा आटापिटा सुरू आहे। उद्धव ठाकरेंचे भाजपावर गंभीर आरोप। निवडणूक आयोगानं ऑइल पेंट वापरावा। विरोधकांच्या शाई पुसण्याच्या रडगाण्यावर फडणवीसांचा टोला। मुंबईची मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून। पालिका आयुक्तांची माहिती, निकाल येण्यास होणार उशीर। राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क। फडणवीस, ठाकरे, शिंदे उभे राहिले मतदानाच्या रांगेत। राज्यभरात मतदानाच्या दिवशी राडेच राडे। ठिकठिकाणी राजकीय कार्यकर्ते आणि पोलीस भिडले। नाशकात ठाकरे गटानं मालेगावातून मतदार मागवले। भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा गंभीर आरोप। सकाळी सकाळीच सेलिब्रिटी पोहोचले मतदानाला। सचिन तेंडुलकर, नाना पाटेकरांसह अनेक सेलिब्रिटींचं मतदान। मतदानाबरोबरच मतदार जागृती। मराठी अभिनेता शशांक केतकरनं मतदानानंतर दाखवली दुरावस्था। मुंबईमध्ये 227 जागांसाठी मतदान। ठाकरे बंधूंविरुद्ध युतीची थेट लढत। मुंबईमध्ये भगवा गार्डला पोलिसांनी घेतलं ताब्यात। बोरिवलीतील ऐसी कॉलनीतील घटना। ठाकरे गट मनसेनं नेमले होते भगवा गार्ड। मतदार यादीच्या शुद्धीकरणाची नितांत गरज। अनेक मयत मतदारांची नावे अद्यापही यादीत। रात्रभरात संभाजीनगरात भाजपाकडून पैशांचा पाऊस। जनता भाजपाला त्यांची जागा दाखवेल। अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप। नमस्कार, मी जगदीश देशमुख। जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये दणादण